हाय, वेलकम टू माय व्लॉग. संघर्षाची स्टोरी 6. आपण आत्तापर्यंतचे 5 एपिसोड कंप्लीट केले होते. सक्सेसफुली कंप्लीट केलेत आणि तुमच्या आशीर्वादाने त्या सगळ्याला इतका छान रिस्पॉन्स तुम्ही सगळ्यांनी दिलाय त्याच्यासाठी खरंच खूप खूप थँक यू. आणि आजच्या याच्यामध्ये मी सांगणार आहे, काल तर पर्यंत मी सांगितलं होतं, की आम्ही तिघींची आमची भेट कधी झाली. तर आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये मी सांगितल्यानुसार आमच्या दोघींचंच ॲडमिशन झालं होतं. नेहाचं ॲडमिशन काही झालं नव्हतं. आणि प्रतीक्षा आणि मीच हॉस्टेलला गेले होते. 3rd स्टँडर्डसाठी आमचं ॲडमिशन झालं गेलं होतं. आता भरपूर लोकांनी मला त्याच्यामध्ये कमेंट केल्यात, की तुमच्या हॉस्टेलची फीस कोणी भरली? तुमचं सगळ्या गोष्टी कशा झाल्या? तुमचं एज्युकेशन कसं झालं? त्याच्यानंतर नेहा कधी आली? तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं, की आमचं 3rd स्टँडर्डसाठी ॲडमिशन झालेलं. तर ते जे हॉस्टेलचे दिवस चालले होते, तर पहिल्या दिवसांपेक्षा खूप छान होते. त्याच्यामुळे आम्ही तर खरंच खूप हॅपी होतो. आणि त्याच्यामध्ये ना माझ्या लक्षात राहिलेली एक गोष्ट तुम्हाला सांगते, की आमचं हॉस्टेलचं पहिलं वर्ष होतं आणि ना आम्हाला नेहा नव्हती तेव्हा. मी आणि प्रतीक्षाच होते फक्त. आणि आमची ट्रिप निघाली होती. हॉस्टेलमधनं ट्रिप निघाली होती. स्कूलमधनं तर आम्हाला अलाउड करत नव्हते. म्हणजे स्कूलमधून काय होतं, स्कूल वेगळं, हॉस्टेल वेगळं. म्हणजे हॉस्टेलचा आणि स्कूलचा काही संबंध नाही. जसं आपण घरी राहून स्कूलमध्ये जातो, सेम काइंड ऑफ तसंच आम्ही हॉस्टेलमध्ये राहायचो आणि स्कूलमध्ये जायचो. त्याच्यामुळे स्कूलचा आणि हॉस्टेलचा काही एक संबंध नव्हता. तर आम्हाला हॉस्टेल स्कूलमधून अलाउड करत नव्हते ट्रिपला जाण्यासाठी. तर आमच्या हॉस्टेलचीच ट्रिप गेली होती. ती गेली होती भंडारदरा, कळसूबाई. आणि ना हॉस्टेलमध्ये ना सगळ्यात छोटं कोण होतं ना, तर प्रतीक्षा आणि मी. आम्ही दोघीच सगळ्यात छोटं होतो बरं का. तर ती माझी एक इतकी मेमरीज म्हणजे अशी ट्रिप माझ्या आयुष्यात त्या ट्रिपसाठी मी जितकी हॅपी होते ना, त्याच्यानंतर मी इतक्या ट्रिप केल्या. तर कुठल्याच ट्रिपला मला इतका आनंद मिळाला नसेल, तर त्या ट्रिपसाठी मिळालेला. म्हणजे इतकं सुंदर असं आम्ही सकाळी आम्हाला सगळ्यांना उठवले. रात्र आम्हाला असं कळालं, की उद्या तुमची ट्रिप जाणार. म्हणजे एक डेट फिक्स केलेली. आम्ही इतकं हॅपी झालेलो. बापरे! रात्र 2 दिवसापासून आधीपासून आम्हाला झोप नाही. हे कपडे न्यायचे, ते कपडे न्यायचे, हे स्वेटर, हा स्टोल, ते नॅपकिन वगैरे, वगैरे अशा सगळे बॅगा आम्ही 2 दिवसापूर्वी भरून ठेवल्या आणि उद्या ट्रिपला जाणार. रात्रभर एक सुद्धा व्यक्ती, एक सुद्धा मुलगी हॉस्टेलमधली झोपली नव्हती. आणि आमची ना पहाटे काहीतरी 4-5 का 3-4 वाजेपासूनच सगळ्या गोष्टींची लगबग तयारी. म्हणजे आम्ही चहा, नाश्ता 3 वाजताच वरती जाऊन म्हणजे ना आमचं कसं होतं हॉस्टेल होतं. हॉस्टेल आमचं 3 मजली होतं. जेव्हा आम्ही गणेशनगरमध्ये माझं पहिल्यांदा ॲडमिशन झालं होतं. तर बेसमेंटला जे होतं ना तिथं आमची एक स्टडी रूम, एक स्टॉक रूम म्हणजे त्याच्यामध्ये आमचा किराणा वगैरे असायचा हॉस्टेलचा. मग ऑफिस, जिना आणि पुढे असं पोर्च होता बसायला. त्याच्यानंतर पहिल्या फ्लोअरला 4 रूम, म्हणजे आपल्या रूम्स हां, 4 रूम. त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरला परत 4 रूम आणि रूफटॉपला वरती टेरेसला एक हॉल, एक मॅडमची रूम आणि किचन. आणि पुढे असा मोठा पोर्च. तिथे एक मोरी होती, जे आम्ही जेवण वगैरे करायचो त्या पोर्चमध्ये आणि भांडे वगैरे घासायचो त्याच्यामध्ये. म्हणजे छोटीशी मोरी केली होती त्याच्यामध्ये. असं आमचं हॉस्टेल होतं. तर ना वरती आम्हाला जेवणासाठी असायचं. तर म्हणजे आमचं रोजचं जेवण, नाश्ता सगळं काही असायचं तो वरती असायचा. आम्ही सगळ्या पोरी 3 वाजताच वरती आणि आमच्या हॉस्टेलमध्ये कधी चहा देत नव्हते बरं का. आणि त्या दिवशी चहा दिलेला कारण सकाळ-सकाळ थंडीचे दिवस इतकं छान आम्ही गेलो आणि चहा एवढ्या ग्लासमध्ये अर्धा-अर्धा ग्लास भरून चहा आणि इतके वर्ष कधी चहाच पिलो नाही आणि हॉस्टेलचा चहा. मग विचार करा हॉस्टेलचा चहा कसा असणार आहे? मी तर अजिबात चहा पिली नव्हती. मस्त पोह्यांचा वगैरे नाश्ता केला आणि आम्ही सगळे बसमध्ये बसलो आणि आमचं ना त्यावेळेला म्हणजे गर्ल्स हॉस्टेल होतं आणि बॉयज पण हॉस्टेल होतं. तर ट्रिप तर आमची दोघांची पण जाणार होती. मग बॉयजसाठी एक बस केलेली, गर्ल्ससाठी एक बस केली होती आणि आमची अशी मस्त ट्रिप निघाली. पहिले आम्ही गेलेलो भंडारदऱ्याला. भंडारदऱ्यामध्ये आम्ही पहिले गेलेलो वरती ना धरण आहे. आधी धरणावर गाडी थांबली. तिथून मग खाली गेली. मग आम्ही तिथे अंब्रेला फॉल, रंधा फॉल बघितला. त्याच्यानंतर गाडी अ, त्याच्यानंतर वाटतं कळसूबाईलाच गेली होती डायरेक्टली. मग कळसूबाईला गेल्यावरती गाडी खाली उभी केली आणि आम्ही सगळे कळसूबाई चढलेलो वरती डायरेक्टली. एकदम सकाळी-सकाळी ना 9:30-10च्या दरम्यानच आम्ही तिकडे पोहोचलेलो. आणि माहिती आहे, आम्ही 3रीला होतो. आमच्या गर्ल्स एंड बॉयज हॉस्टेलमधून ना सगळ्यात लहान आम्ही आणि आम्ही दोघीच म्हणजे लहान मुलांमध्ये बरं का, आम्ही दोघीच पूर्ण एंड टू म्हणजे खालून स्टार्ट टू एंड फक्त प्रतीक्षा आणि मी लहान मुलांमध्ये आम्ही पूर्ण कळसूबाईचं शिखर चढलेलो.
म्हणजे माझ्या अजून पण त्या गोष्टी इतक्या छान लक्षात आहे ना. आणि काय माहिती आहे का, इतकं आम्ही वेडे होतो म्हणजे काय कळत होतं यार आम्हाला ना खालीच ना एकदम पायथ्याला सगळ्यांना ना भेळ दिली होती बरं का. म्हणजे खाऊ होता. म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना दिलं होतं. सगळ्यांसाठी नाही आणलं होतं. माझ्यासाठी एक पॅकेट होतं, प्रतीक्षासाठीचं एक पॅकेट होतं. आम्ही आमचं घेतलं पाण्याच्या बॉटल आणि वरती ना कसोबायला तुम्ही कोणी गेलात की मला माहिती नाही. पण जर तुम्ही वरती गेलात तर बरोबर मंदिराच्या खाली एक म्हणजे त्यावेळेस आम्ही गेलेलो तेव्हा एक तिथं छोटंसं घर होतं. एक आजोबा तिथं राहत होते. पण एक विहीर आहे तिथं. त्या विहिरीचं पाणी इतकं छान, इतकं गोड आणि इतकं थंड आणि ती विहिरीला इतकं पाणी आहे ना वरती, बापरे! तर त्या विहिरीचं आम्ही पाणी भरलं तिथे गेल्यावरती आपल्या बॉटलमध्ये आणि पूर्ण कळसूबाईच्या मंदिरापाशी गेलो वरती आणि तिथे जाऊन असं सगळीकडे बघितलं वगैरे आणि तिथं जाऊन आम्ही आमचे भेळीचे पॅकेट जे आम्हाला खाली दिले होते का, ते आम्ही तिथं म्हणजे आम्ही मंदिर होतं म्हटलं आम्ही चप्पल काढली, चप्पल पण उडून गेली. इतकं हवा असती वरती, चप्पल पण उडून गेली आणि म्हणजे आम्हाला काय काय माहिती कुठल्या उद्देशाने आम्ही तिथं भेळीचं पॅकेट सोडलेलं. सगळीच्या सगळी भेळ उडून गेलेली. म्हणजे काही एक दाणा पण त्या भेळीच्या ह्याच्यात राहिला नव्हता. मग आम्ही दुसरं पॅकेट तिथे नाही सोडलं. मग खाली येऊन आम्ही जेवण केलेलं. पण इतकी मज्जा ना मला तेव्हाची. मी अजून पण मला कधी असं आठवलं ना, मी का भेळ म्हणजे इतकं वारं आहे, सगळं दिसतंय, चप्पल उडती, हे उडते. लोकं स्वतःला कसं तरी सावरताना आम्ही भेळ सोडली. तिथे जाऊन आम्ही भेळ सोडली. तर असे सगळे आम्हाला ना इतके वर्ष ना आम्हाला सगळे हसायचे, की यार असं कोण वरती जाऊन भेळ सोडतं आणि सगळी उडून गेलेली. तर अशा काही मेमरीज आहे. आणि त्याच्यानंतर ना काय झालेलं, आम्ही जेव्हा 4th स्टँडर्डला गेलेलो, तर 4th स्टँडर्डला गेल्यावरती नेहाचं पण ॲडमिशन झालं. म्हणजे फायनली आमच्या तिघींचं मीटअप. आम्ही तिघी एकत्र कधी आलो, तर फायनली आम्ही 4thला आणि नेहाचं फर्स्ट स्टँडर्डसाठी ॲडमिशन झालेलं. तर असं आमचं तेव्हा आम्ही तिघी एकत्रपणे तिथूनपासून आत्तापर्यंतचा आमचा एकत्रच प्रवास आहे. एकत्रच म्हणा, कारण की आम्ही कधीच तिथून असे डिस्ट्रिब्यूट नाही झालो जास्त काळासाठी, एकदम 3-4 वर्षासाठी आम्ही कधीच आजपर्यंत वेगळा नाही झालेलो. तर असं खूप लोकांचं म्हणणं होतं, की तुमचं एज्युकेशनचा खर्च कोणी केला? तुमच्या हॉस्टेलची फीस कोणी भरली? सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टी. तर आम्ही जेव्हा ज्या हॉस्टेलमध्ये गेलेलो, ते आमच्या तुम्हाला मी काल पण सांगितलं, ते माझ्या चुलत मावस मामांचं हॉस्टेल आहे. म्हणजे डॉक्टर अरुण इथापेंचं ते हॉस्टेल आहे. सगळ्या म्हणजे आता जे आपल्या भागातले लोकं बघतायत माझे व्हिडिओ त्यांना माहिती आहे. जे नवीन असेल त्यांना माहिती नाही. तर ते वसतिगृह होतं म्हणजे निराधार लोकांसाठी होतं. की ज्यांना आई-वडील नाही वगैरे, ज्यांना वन पॅरेंट्स नाही आहेत, अशा लोकांसाठी होतं. तर ते आपण फुकट नाही म्हणू शकत. मला नाही माहिती ते काय होतं. पण आमच्याकडून त्यांनी कधी फीस नाही घेतली. म्हणजे कोणाकडूनच नाही घेतली कधीच फीस. कारण म्हणजे त्यांना सरकारकडून अनुमती होती. तर सरकार त्यांना जे काही थोडंफार देत होतं, त्याच्यात ते हॉस्टेल चालू होतं. अजून बाकीच्या काही गोष्टी असेल तर मी खूप लहान होते, त्याच्यामुळे मला ते माहिती नाही. त्याच्यामुळे मला तिथे फीस भरायची कधी वेळच आली नाही. आणि राहिली गोष्ट स्कूलची. तर स्कूलचं सांगते तुम्हाला. जेव्हा मी 3rdला होते तर तेव्हा छोटी प्रायमरी होतं आमचं. 4थला गेल्यावरती पण प्रायमरीच होती. नेहा पण आली होती. थोडं इकडचे-तिकडच्या जुन्या गोष्टी आम्ही जमा करून म्हणजे चाललं होतं. हॉस्टेलमधून पण आम्हाला नोटबुक्स द्यायचे आणि बुक्स जे होते ते मला 3rdला आणि 4थला माझ्या मामांनी घेऊन दिले होते. तर मधला खर्च नाही आठवत कारण की आम्हाला खर्च करायची अक्कलच नव्हती. चप्पल घालायची माहिती नव्हती. अशा जुन्या पाण्या चप्पल यायच्या त्याच्या आम्ही घालायचो. कपडे हॉस्टेलमध्ये काय होतं, हॉस्टेल म्हटल्यावरती बघा तुम्ही पण ऐकत असाल, आपल्या दारावरती भरपूर लोकं येतात, की तुमचे जे अनवॉन्टेड जे कपडे, क्लॉथ्स आहेत ते तुम्ही आम्हाला द्या. ते आम्ही निराधार वसतिगृहात कुठे पण इकडे-तिकडे जाऊन ते लोकं देतात त्यांना म्हणजे डोनेट करतात. जेव्हा श्रीमंत लोकं असतात त्यांनी 2दा, 4दा, 10 वेळा घातलेले कपडे ते आमच्यासाठी यायचे. तर त्या कपड्यांमधून आपल्या मापाला येतील ते कपडे आम्ही तिघींनी नेहमी घालून म्हणजे याचे त्याचे कपडे घालून तर त्याच्यामुळे कपड्यांचा विषय राहिला नाही तिथे. राहिलं मेकअप-बिकअप तर त्यावेळेस अक्कल नव्हती मेकअप करायची. त्याच्यामुळं पावडरशिवाय काही लावत नव्हतो. पण आमच्या हॉस्टेलमधून आम्हाला डोक्याला लावायचं तेल मिळायचं. साबण वगैरे ह्या गोष्टी कधी-कधी साबण पण मिळायचा. अंगाचा साबण पण लाईफबॉय साबण मिळायचा आम्हाला. त्याच्यानंतर अशा छोट्या-मोठ्या काही-काही गोष्टी आहे ना, कोलगेट मिळायची महिन्यातून एक छोटीशी ₹5 ची टेस्ट असते ना ती ट्यूब ती पण मिळायची. पण ती काय व्हायचं की महिनाभर जायची नाही. मग आपल्याला पण स्वतःला काही गोष्टी पर्चेस करायला लागायच्या. तर तेव्हा ना असं पण कळत नव्हतं की बाहेर जाऊन खाऊ पण खायचा असतो. भूक लागली तरच त्या गोष्टी आठवायच्या. आणि माहिती आहे आम्ही हॉस्टेलला काय करायचो, आम्ही प्रायमरीला होतो. ठीक आहे. आमचं हॉस्टेलचं शेड्यूल कसं होतं तुम्हाला सांगते. आम्ही सकाळी 6 वाजता उठायचो.
6 ते 7 पर्यंत आम्ही काही अंघोळ करायचो नाही सकाळी. खरं सांगते तुम्हाला आम्ही अंघोळ करायचो नाही. फक्त म्हणजे ब्रश करायचो, तोंड हात धुवायचो आणि स्कूलला जायचो. कारण की इतकी थंडी असायची. तुम्ही विचार करा जून महिना म्हणजे सगळं पावसाळ्याचा. त्याच्यानंतर डायरेक्ट थंडी चालू होती आणि उन्हाळा जेव्हा स्टार्ट व्हायचा तेव्हा सुट्ट्याच लागून जायच्या. त्याच्यामुळे सगळ्या दिवसांमध्ये असं व्हायचं ना, की अंघोळ नाही करायचो. स्कूलला जायचो. मग स्कूलमधून आम्ही 12:30ला वगैरे यायचो. तिथून आलं की मग अंघोळ वगैरे अंघोळ लगेच नाही करायचो. मग जायचो, जेवण वगैरे करायचो. सगळ्या प्रायमरीच्या मुली, मग सगळे जे आमच्यापेक्षा मोठे होते ते सगळे स्कूलला गेलेले असायचे. आमचं जेवण झाल्यावरती आमचे नंबर लावलेले होते. म्हणजे जे काही मुली असतील 10, 12, 15 ज्या पण मुली असतील त्यांचे दोघी-दोघींनी रोज साफसफाई करायची. तर आमची अशी साफसफाई लागलेली होती. मग ज्याचा नंबर असेल त्याने साफसफाई करायची. आठवड्यातून 2 दिवस यायचा आपल्याला साफसफाईचा वार. तर साफसफाई करायचो. त्याच्यानंतर आम्ही दिवसभर मग आमचं स्टडी वगैरे प्रायमरीचं सांगते हां मी ही गोष्ट. मग आमचं स्टडी वगैरे असेल ते चालायचं. नंतर संध्याकाळी कंपल्सरी 6 वाजता आमची प्रार्थना असायची. त्याच्यामध्ये प्रार्थना वगैरे 6 ते 7 आमची प्रार्थना व्हायची. 7 ते रात्रीचे 9 पर्यंत आमचं 9:30-9 पर्यंत जेवण असायचं. आणि जेवण झाल्यावरती मग आपलं स्टडी वगैरे करायचं 10-10:30ला. लाईट्स ऑफ होणार. सगळ्या रूमच्या लाईट तुमच्या ऑफ असणार. कंपल्सरी तुम्ही सगळ्यांनी झोपायचं. ज्या पण कुणाला स्टडी करायचं असेल, एक तर स्टडी रूम असायची त्याच्यामध्ये जाऊन अभ्यास करायचा किंवा मग बाहेर पॅसेजमध्ये बसून अभ्यास करायला लागायचा. जे की पॅसेजमध्ये एक लाईट चालू असायची याच्यामध्ये. पण त्या सगळ्या दिवसांमध्ये ना मला एक गोष्ट कळाली नाही. आमच्या हॉस्टेलचे रूल होते, की प्रायमरीच्या मुलांनी बाहेर बसून सपोज मला वाटतंय मला अभ्यास करायचा आहे, पण मी बाहेर बसून अभ्यास करू शकत नव्हते. त्याच्यामध्ये काय पॉलिटिक्स होतं मला आजही कळालेलं नाहीये किंवा आता ते लोकं जर माझे व्हिडिओ बघत असतील, तर ते म्हणतील, "बाई, तेव्हाच्या सगळ्या गोष्टी सोडून तू आत्ता त्या सगळ्या गोष्टी काढते." पण हे बघा, प्रत्येक गोष्ट मनामध्ये इतकी खोलपर्यंत गेलेली असते ना, की त्या प्रत्येक गोष्टीचं वाईट मला अजून सुद्धा वाटतंय. तर तेव्हा आम्हाला प्रायमरीला अजिबात अभ्यास करू देत नव्हते. त्याच्यानंतर 8वी पासून तर 12वी पर्यंतच्या मुलींना स्टडी रूम होता, की तुम्हाला जर स्टडी करायचं असेल, तर तुम्ही तिथे जाऊन बसून अभ्यास करू शकता. आणि सॅटर्डे संडेला आम्हाला पिक्चर वगैरे बघायला अलाउड होतं. तर ते पण कसं सांगते तुम्हाला. सॅटर्डेला कंपल्सरी सगळ्यांनी कारण हां. सॅटर्डेला आम्हाला मूव्ही दाखवायचे. संडेला तर मग परत मंडेचं स्कूल असायचं. त्याच्यामुळे लवकर उठायला लागायचं. तर सॅटर्डेला रात्री 10 पर्यंत 8वी पर्यंतच्या मुलांना बघून द्यायचे. 10 पर्यंत हां. आणि त्याच्यानंतर मूव्ही वगैरे लावायचे आणि मग मूव्ही जोपर्यंत 1, दीड, 2 पर्यंत चालेल का, तो 8वी ते 12वी पर्यंतच्या मुलांसाठी असायचा. मला आजपर्यंत एक गोष्ट कळाली नाही. स्टडी रूम पण त्यांनाच स्टडी करायचा असेल तर ठीक आहे, त्यांचा अभ्यासक्रम मोठा आहे. तर त्यांना मूव्ही दाखवायची काय गरज होती? त्यांना 10 नंतर 1-1:30 पर्यंत मूव्ही बघायची काय गरज? तेव्हा त्यांचा स्टडी नव्हता का त्यांना? त्यावेळेस म्हणजे इतकं खतरनाक पॉलिटिक्स चालायचं तुम्हाला सांगते. आता हॉस्टेलमध्ये ना, आमच्या एक आजी होत्या बरं का. आता मी नावं घेत नाही कोणाची. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. मला नावं घ्यायची नाही. तर त्यांच्या नाती पण तिथे राहायच्या. तर भाजीची तर्री तुम्हाला त्यांच्याच ताटात दिसणार बरं का. चांगली चपाती त्यांच्याच ताटात दिसणार तुम्हाला. कधी-कधी आता कसं हॉस्टेलला कंटिन्यू गरम पाणी म्हणजे कंपल्सरी तुम्हाला गारच पाण्याने अंघोळ करायला लागायची. हे लोकं कारण की आणि मी ना आगाऊ होते हॉस्टेलला असताना. मी अशी मला ना असं कोणी खोट्यासारखं वागलेलं, कुणी खोटं बोललेलं किंवा हे ना मला हे असं आवडायचं नाही किंवा कोणी पॉलिटिक्स चालतं. ह्या गोष्टी ना मला असं इतका भरमसाठ राग यायचा त्यावेळेला. तर मी बोलून दाखवायची डायरेक्टली. राग आला तर आला नाही. म्हणजे तेव्हा माझं नेचर थोडंसं वेगळं होतं. आता माझं नेचर जरा म्हणजे जरा नाही डायरेक्ट अपोझिट आहे आता सध्या. तेव्हा मी खूप वेगळी होते. मला सगळे आगाऊच म्हणायचे. हॉस्टेलमध्ये ना सगळ्यात आगाऊ कोण असेल ना, तर फक्त फापाळे. फक्त फापाळेचंच नाव घ्यायचे डायरेक्टली. भांडखोर कोण असेल? फापाळे. आगाऊ कोण असेल? फापाळे. काही चूक कोणी केली? फापाळे. कुठल्या कांडमध्ये असेल? फापाळे. म्हणजे फापाळे, फापाळे, फापाळे. फक्त फापाळे. म्हणजे किती आगाऊ असेल मग तुम्ही इमॅजिन करा. तेव्हा ना असं सगळं होतं. तर तेव्हा ना मग मी अशी एकदा-दोनदा बोलली जाऊन, की तुमच्याच याच्यामध्ये भाजी चांगली आहे, तुमच्याच याच्यामध्ये असं आहे, तुमचंच त्याच्यामध्ये तसं नाही का. तर तेव्हापासून ना सगळे लोकं माझ्यावरती असा काटा धरायला लागले, की ही खूप बोलती, काय पण बोलती, असं तसं. तर हॉस्टेलमध्ये ना इतकी मी आगाऊ होते ना, पण ते बघा त्या आगाऊ असण्याचं पण एक कारण होतं, की काय होतं, हे बघा माझ्या मागे माझ्या 2 आता माझ्या बहिणीचं पण ॲडमिशन झालं होतं म्हणजे नेहा पण आली होती. प्रतीक्षा पण होती आणि प्रतीक्षा ना त्यावेळेला खूप सायलेंट होती हां. म्हणजे ती ना अशी
तिचं आत्ता हे रूप बघून ना ती ती प्रतीक्षा असं कोणीच म्हणणार नाही. तर अशी ती खूप सायलेंट होती. तर बघा जेव्हा आपल्या मागे कोणी न न नसतं, तर मी माझ्या दोन्ही बहिणींसाठी आणि माझ्यासाठी मी स्टँड घ्यायची. मी इतकी आगाऊ होते ना किंवा असायची ना, त्यावेळेला होते ना, तर मग त्यामुळे माझ्या 2 बहिणींच्या पण नादी कोणी लागत नव्हतं. आणि मी सगळ्यांना मी जिथल्या तिथं प्रत्येकाला उत्तर देऊन रिकामी झालेली असायची. त्याच्यामुळे ना 4 लोकं यांच्याशी दोघींशी सुद्धा भांडताना विचार करायचे, "नाही बाबा, ती मोठी आली तर काय बोलून जाईन सांगता नाही यायचं." म्हणून मला ते गरजेचं होतं त्यावेळेस तसं राहणं किंवा ते सगळ्या गोष्टी करणं. मी आगाऊ होते की नाही मला माहिती नाही. अ, किंवा मी माझा स्वभाव कसा होता, काय होता. पण हे बघा माझा स्वभाव पहिल्यापासून एक आहे, मला खऱ्या गोष्टी पहिल्यापासून आवडतात आणि खोटं पण बोलायची वेळ आली, तर ते स्वतःची एखादी गोष्ट प्रोटेक्ट करण्यासाठी मी खोटं पण बोललेली आहे. असं नाही की एकदम खरंच, असं पण काही नाही. एखादी गोष्ट प्रोटेक्ट करण्यासाठी मी खोटं पण बोलली गेलेली आहे बऱ्याच वेळेला. तर असं सगळं होतं. पण मी असं नॉर्मली सगळ्यांसोबत अशी म्हणजे कोणी भांडत असेल, तर मला त्याची बाजू घ्यायला जर तो बरोबर असेल तर त्याची बाजू घ्यायला आवडायचं सगळ्या गोष्टी. तर असं सगळं चालू होतं. आणि त्याच्यानंतर नेहा 4th आम्ही 4thला होतो आणि नेहाचं पण ॲडमिशन झालं होतं. आमची 4th पण झाली आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा 5thला गेलो, तर मी तुम्हाला कालच बोलली, की आमचं हॉस्टेल पण तेव्हा शिफ्ट झालं. गोल्डन सिटीमध्ये गेलं. तिथे 300 मुलींचा पहिले ना तिकडे गेलेलं नवीन नगर रोडला आणि नवीन नगर रोडवरनं मग ते चक्रपाणीला गेलेलं तिकडं आणि त्याच्यावरनं मग गोल्डन सिटीमध्ये आलं. आता गोल्डन सिटीमध्ये आता सध्या आहे. आता मला आहे ना बऱ्याच कमेंट केलेल्या आहेत सगळ्यांनी, की मी गोल्डन सिटीमध्येच राहते, आमच्या शेजारीच आहे ते. असं तसं नाही का सगळ्या मला काही कमेंट आलेल्या आहेत. आता मला एवढं लक्षात नाही कमेंट खूप येतात आणि मी प्रत्येकाची कमेंट वाचते. पण काय होतं, मी काही कमेंट इतक्या इमोशनल असतात, की मी त्या वाचताना असं रडलं पण जातं. त्याच्या बाकीच्या गोष्टी माझ्या लक्षात राहत नाही. तर आता तेव्हा त्या गोल्डन सिटीमध्ये आमचं हॉस्टेल आलं होतं. आणि तिथे नवीन झालं होतं 300 मुलींचं भरमसाठ मुली झालेल्या तेव्हा. काही मुलींचं ॲडमिशन काय ते पी-एम नाही काय गं पेटीट स्कूलमध्ये गेलं होतं. काही मुलींचं ॲडमिशन कन्या विद्यालय आपलं पी-जे आमरे पाटीलला केलं गेलं होतं. काही स्वतः ॲडमिशन घेऊन सह्याद्रीला गेले होते. अजून इकडे-तिकडे म्हणजे नाही का जिकडं काही लोकांच्या पॅरेंट्सने केलेले, काही हॉस्टेलमधून ॲडमिशन झाले होते. आणि त्यावेळेला मी माझी 3rd अँड 4th माझी आमरे पाटीलमध्ये झाली आणि नंतर 5thला माझं ॲडमिशन केलं गेलं प्रतीक्षाचं आणि माझं पेटेड स्कूलमध्ये. आणि माझं ना पहिल्यापासून एक असं होतं, की आमच्या कन्या विद्यालय होतं आमचं, म्हणजे तिथे बॉयज नव्हते. आणि मला ते ना असं चांगलं वाटायचं, की बॉयज नाही आमच्या स्कूलमध्ये. तर मला खूप छान वाटायची ती गोष्ट. आणि डायरेक्टली आपण एक माइंडसेट केलेला असतो. म्हणजे बघा मी 4th आणि 3rdला स्टडी करताना किंवा स्टडी करत असताना मी असं माइंडसेट केलेलं, आता मी 5thला जाणार, मग आमचं कन्या विद्यालय असणार आणि डायरेक्टली आमचं तिकडे ॲडमिशन केलं गेलं. तर काही बघा मी काही बोलू शकत नव्हते. छोटी होते. एकतर आपल्याला कोणाचा आधार नाही. काय बोलणार आहे? आणि आमचं ॲडमिशन केलं गेलं. मी महिनाभर पेटीटच्या स्कूलमध्ये प्रतीक्षा आणि मी गेली. महिनाभर गेलो हां. त्यांचे बुक्स घेतले, इकडून नोटबुक्स घेतले. पण आम्ही ड्रेस नाही शिवला. रोज मार खायचो. रोज बाहेर जाऊन एका लेक्चरला उभं राहायचो. का? तर ड्रेस नाही. म्हणजे आपला युनिफॉर्म नाही. 1 महिना झाला तरी युनिफॉर्म नाही घेतला. तर कंटिन्युअसली आम्हाला पनिशमेंट करायचे. बाहेर उभं राहायचं, बाहेर उभं राहायचं. तर एक दिवशी काय झालं, मी पेटीट स्कूलमधून प्रतीक्षाला घेतलं आणि मधली सुट्टी झाली त्यांची तिथे. तर ते स्कूल सकाळचं होतं. म्हणजे 7:00ला 7:30ला भरायचं आणि वाटतं 12:30ला काहीतरी सुटायचं ते. मी त्यांना बोलली, की "सर माझी तब्येत बरी नाही. मी एकटी नाही जाऊ शकत. माझ्या बहिणीला पण घेऊन जायचंय मला." तर ते बोलले, "ठीक आहे जा" म्हणून. मी तिथून जे दप्तर वगैरे घेतलं माझं, डायरेक्ट आमरे पाटीलमध्ये आले. आमरे पाटीलमध्ये गेली तिथे ते ऑफिस म्हणजे जे ऑफिस असतं ऑफिसमध्ये गेली आणि तिथे जाऊन म्हणजे जे ऑफिस असेल त्याच्यामध्ये एक आमचे पवार सर होते. मी त्यांच्याकडे गेली. म्हटलं, "सर मला ह्या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचंय." आता त्यांना पण प्रश्न पडले, इतके छोटे-छोटे पोरी येऊन असं कसं बोलतायत नाही का? मग ते मला बोलले, की "ठीक आहे चालेल ना बाळा." त्यांना वाटलं, की काय म्हणजे कोण येतं बिना पॅरेंट्सचं कोण जातं का ॲडमिशन घ्यायला? मी माझ्या बहिणीला घेऊन गेले ॲडमिशन घ्यायला. तर ते बोलले, "ठीक आहे." मग ते मला बोलतात, "कितवीला घ्यायचं ॲडमिशन?" म्हटलं, "5वीला घ्यायचंय." "चौथी कुठे केली?" म्हटलं, "इथंच केली." "आता कुठे जाते स्कूलला?" म्हटले, तिकडे पेटीटला." "पेटीटला का जाती?" म्हटलं मग मला रडायला आलं. म्हटलं, की "आमच्या हॉस्टेलमधून त्यांनी सांगितलंय, की तुमच्या सगळ्यांची ॲडमिशन तिकडे झाली. आता तुम्हाला कंपल्सरी तिकडे स्कूलला जायचंय." मग त्यांना मी असं रडायला लागले. त्यांना वाईट वाटलं. मी रडत का होते? मला ह्या स्कूलमध्ये ॲडमिशन करायचं होतं. मला पेटीटला जायचं नव्हतं. पेटीटला का जायचं? तिकडे बॉयज होते म्हणून मला जायचं नव्हतं. मग ते मला बोलायला लागले,
ठीक आहे, एक काम कर, तुम्हाला दोघींना पण यायचंय ना? म्हटलं, "हां." "ॲडमिशन तिकडे झालंय का?" म्हटलं, "नाही झालं." "कुठे आहे दाखले?" म्हटलं, "इथंच आहे आपल्या स्कूलमध्ये." मग म्हणतात, "ठीक आहे, एक काम कर, उद्या येताना तुझे ₹350 आणि तिचे ₹350 घेऊन ये." डोक्यातच मुंग्या आल्या. ₹350 ₹350 आणायचे कुठून? ₹3 पण नव्हते आमच्याकडे. ₹350 कुठून आणायचे? मी तिथंच उभी राहिले. त्यांनी माझ्या हातात 2 डॉक्युमेंट दिले. बोलले, "हे उद्या भरून आणायचे." मग मी थांबून राहिले तिथंच. काय करू, काय करू? यांना बोलू का? कसं बोलू? आणि माझा असा कंठ दाटून आला. मी त्यांना बोलली, की "सर, फॉर्म आणते मी भरून, पण पैसे नाहीये माझ्याकडे." "का नाही तुझ्याकडे पैसे? तुझ्या मम्मी-पप्पांना मागून घे ना. म्हणजे ₹700 तर घ्यायचे. 350 माझे, ₹350 तिचे." म्हटलं, "नाही सर, मला मम्मी-पप्पा नाहीये." त्यांना त्यांना खूप वाईट वाटलं बरं का तेव्हा. ते 1 मिनिट डायरेक्टली शांत झाले. म्हणजे मला माहीत नाही त्यांना काय फील झालं त्यावेळेला, काय वाटलं आणि मग त्यांना असं नाही का त्यांनी नंतर ना मला असं जवळ घेतलं. मग मला म्हणतात, "तुला काय यायचं ह्या स्कूलमध्ये?" की इतकी तू आल्यापासून मी 2 तास इथं उभी होते लिटरली आणि मी जायचं नावच घेत नव्हते. कारण तिथून पण मी मधल्या सुट्टीत इकडे आले होते. मी हॉस्टेलला पण जाऊ शकत नव्हते 12:30 वाजल्याशिवाय आणि मला काही पण करून या हॉस्टेलमध्ये या स्कूलमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं होतं. मग ते सर मला बोलले, "काय टेन्शन घेऊ नको, तुझे पैसे मी भरतो. मग तुझी इतकी इच्छा आहे ना तुझ्या बहिणीला घेऊन इथं शाळा शिकायची, तर मी तुझे पैसे भरतो." आणि लिटरली त्यांनी मला माहिती नाही त्यांनी मला त्यांना किंवा स्कूलसाठी कुठली फाउंडेशन काम करत असेल, त्यांनी सगळे असे डॉक्युमेंट्स घेतले. माझ्या बहिणीचे नोटबुक्स, बुक्स, ड्रॉइंग बुक, कलर, पेन्सिल, कंपास बॉक्स सगळं आमच्या दोघींसाठी वर्षभराच्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या पवार सरांनी स्कूलमधनं दिल्या. मला इतकं छान वाटलं, की माझं एक चीज तर मग मी एक गोष्टीसाठी सक्सेस झाले, की माझं ॲडमिशन इथं झालंय. मला माहीत नव्हतं आता हॉस्टेलला जाऊन काय होणार आहे? किती कोणाचा ओरडा खायला लागणार आहे? कारण की जेव्हा आपण हॉस्टेलमध्ये ना आपल्या गोष्टीसाठी स्टँड घेतो ना, तर आपल्याला 100 लोकं असतात अपोज करणारे किंवा 100 लोकं असतात बोलणारे. आपल्या मनाचं काही नसतं तिथं. कारण की जेव्हा प्रत्येक गोष्ट वेगवेगळी असते ना, तर प्रत्येक गोष्ट तर वेगळीच असते. मी तुम्हाला त्या गोष्टीचं म्हणजे आता कसं सांगू मी तुम्हाला ते एक्सप्लेन नाही करू शकत. तर मी एका गोष्टीमध्ये तिथं सक्सेस झाले होते, की माझं ॲडमिशन झालं होतं. सर त्या गोष्टीसाठी रेडी झाले होते आणि आता हॉस्टेलमध्ये जाऊन काय होणार होतं. मी त्या दिवशी गेले, मला वाटते स्कूलमधून कॉल गेला असणार आहे, की तुमच्या 2 विद्यार्थिनी इथं आल्या होत्या तुमच्या ह्या-ह्या हॉस्टेलच्या आणि तुमचे इथे ॲडमिशन घेतले ते त्यांनी. तर मी गेली हॉस्टेलला. मला मॅडमनी बोलवलं ऑफिसमध्ये. "काय? तो गेली होती आमरे?" म्हटलं, "हो मॅडम." मी रडायला लागले तिथं जाऊन. "मला नाही जायचं त्या शाळेमध्ये. मी जाऊच शकत नाही. मला नाही आवडत मुलं." असं तसं हे ते. अशी मी तिथे जाऊन बालिशपणा किती असतो. मी रडायला लागली. मग मॅडम बोलले, "ठीक आहे, झालं का ॲडमिशन?" म्हटलं, "हां." मग आमच्या आवसक मॅडम होत्या आणि खूप जीव लावला यार त्यांनी आम्हाला ना. कधी मी सांगते ना, डे 1 पासून त्यांनी आम्हाला मी आत्ता पण म्हणजे ना बघा, आता 1 वर्षापूर्वी माझा त्यांचा कॉल झालेला. आता पण मला इतकी इच्छा आहे ना त्यांना भेटायला जायची, पण काय होतं, असे कामं, सगळ्या गोष्टी, सध्या माझे सगळे प्रॉब्लेम चालू होते. तर त्याच्यामुळे मला त्यांना भेटायला जाणं पॉसिबल झालं नाही. पण मी खूप म्हणजे मनापासून त्यांना इतकं मिस करते ना, मी इतकं कोणालाच मिस करत नसेल, की एक आईसारखं त्यांनी प्रत्येक गोष्टीला म्हणजे जेव्हा सगळी दुनिया आमच्या विरुद्ध उभी असायची ना, तेव्हा त्या आमच्यासाठी स्टँड घ्यायच्या. आणि जेव्हा त्या पण आमच्या अपोझिट बाजूने उभ्या असायच्या, तेव्हा माझे मामा तिथं स्टंट घ्यायचे. म्हणजे असे हे 2 व्यक्ती माझ्या आयुष्यातले आहेत. तर असं सगळं झालं. मॅडम बोलल्या, "ठीक आहे, ॲडमिशन झालं ना?" म्हटलं, "हो, ठीक आहे. मग उद्यापासून तुम्ही तिकडे जा." कारण की आधी स्कूलचा ड्रेस आमच्याकडे होता. त्याच्यामुळे मला नवीन पर्चेस करायची गरज नव्हती. एक तर पर्चेस करण्यासाठी पैसेच नव्हते कुठल्याच गोष्टीसाठी. तर मग ह्या गोष्टीसाठी सगळ्या गोष्टी झाल्या. माझं 5वीत ॲडमिशन झालं आणि मी खूप हॅपी होते. प्रतीक्षा पण, की आम्हाला गर्ल्स स्कूलमध्ये आम्हाला ॲडमिशन मिळालं होतं. आणि ना तिथे लगेचच ना एक एक्झाम आलेली. अ, निबंध स्पर्धा. आमच्याच इथे एक स्कूल आहे आणि मी त्या स्कूलचं नाव विसरले आता. अ, जनता ग्राउंडच्या तिथे ना, जनता मैदानाच्या तिथे ना एक स्कूल आहे. मी त्या स्कूलचं आता नावच माझ्या लक्षात येत नाहीये. थोरात जे आहेत आपले आमदार थोरात, त्यांच्या बंगल्याच्या तिथेच एक स्कूल आहे. तर तिथं आमची एक स्पर्धा घेतली गेलेली. फर्स्ट टाईम होता. माझ्याकडे फीस पण नव्हती भरण्यासाठी. पण मी फक्त हट्ट केलेला, की मला जायचंय म्हणून आमच्या अ, कुठल्या मॅडमनी तेव्हा माझी फी भरली होती मला आठवत नाही. आणि मी गेली तिकडे निबंध लिहिला. निबंध पण मला आठवत नाही आता आणि माहिती आहे
त्यांचा 8 दिवसांनी रिझल्ट आला. आमच्या स्कूलमधून मीच एकटी गेली होती आणि आली असंच काहीतरी अंदाज. माहीत नव्हतं कसं काय असतं. आपण सिटीमध्ये जाऊन बघा इथून मागं मी पूर्ण गावाला राहिली 2 वर्षाचा गॅप पडला. तर मग त्याच्या आधीचं पण एज्युकेशन गावाला झालं होतं. पण सिटीत जाऊन एज्युकेशन घेऊन त्याच्यानंतर जेव्हा आपण स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला लागतो ना, ते खूप वेगळं असतं. तर मी तिथे गेली आणि माझ्या स्पर्धेमध्ये मला एक प्राइझ भेटलं आणि त्याच्यासोबत मला पैसे सुद्धा भेटलेले. मी इतकी हॅपी झाले तेव्हापासून मला लक्षात आलं, की अशा स्पर्धा पण असतात आणि त्याच्यामधून आपल्याला पैसे सुद्धा भेटतात. आणि कुठेतरी एक तो होप्स आला माझ्या स्कूलमधल्या सगळ्या टीचरांना, की नाही ही करू शकते, हिच्याकडे आहे कुठलंतरी एक टॅलेंट. मग तेव्हा ना म्हणजे लगेच नाही बरं का, पण असं ना जसे-जसे दिवस गेले, जसं म्हणजे मग माझी 5वी मध्ये मी एंटर केलं. नंतर पुढे-पुढे दिवस गेले असं. तर मग सगळे शिक्षक खूप सपोर्ट करायचे. म्हणजे स्पेसिफिकली तर ना मला सगळं आठवतात त्याच्यापैकी जेव्हा मी आमच्या डेंगळे मॅडम होत्या, त्याच्यानंतर वाघ मॅडम होत्या, त्याच्यानंतर कोल्हे मॅडम होत्या, अ, त्याच्यानंतर आमचे कानडे सर होते. अ, कानडे सर हां. तर ह्या 4 लोकांनी ना मला खूप हेल्प केली आहे माझ्या परत ना आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त मी जेव्हा 5थला गेलेली ना, आम्ही सेमीला ॲडमिशन घेतलं होतं. तेव्हा आम्हाला सेमी स्टार्ट झालं होतं आणि पैसे लागायचे सेमीच्या याच्यासाठी. तर आमच्या हॉस्टेलमधून कोणीच ॲडमिशन घेतलं नव्हतं सेमीला फक्त प्रतीक्षा आणि मीच. आणि आमची फीस त्या लोकांनी माफ केली होती. म्हणजे आमच्याकडून कुठल्याच प्रकारची फीस घेतली होती. म्हणजे मला ना हॉस्टेलपासून स्कूलपर्यंत किंवा स्कूलचे टीचर म्हणजे फक्त ते म्हणजे स्कूलची स्पेसिफिकली फीस नाही. माझ्या कुठल्या स्पर्धा असतील त्यांची फीस ते पेड करायचे. मला विचारायला यायचे, "ही स्पर्धा येते तुला सहभाग घ्यायचा?" ₹30 फी असायची, ₹15 फी. पण ते ₹30-15 पण आमच्याकडे नसायचे. त्यातून येणारं प्राइस खूप मोठं असायचं. ₹1000, ₹500, ₹300 हे खूप मोठं असायचं. आणि अ, पण त्याची जी बेसिक त्याची ॲडमिशन जी काही एंट्रन्स फी असते ना, ती माझ्याकडे नसायची. पण माझ्याकडे ती फीज नाही म्हणून मी ती सहभाग घ्यायचा नाही, असं मला माझ्या कुठल्याच शिक्षकांनी करू दिलं नाही. "तुझ्याकडे आहे ना स्किल, तू करू शकते ना, तू तू करणार ना, तू फक्त हां म्हण, आम्ही देतो त्याच्यासाठीचे पैसे." मग असं नाहीये, की त्याचं आलेलं प्राइस त्या लोकांनी घेतलं. कधीच नाही, कधीच नाही. तर अशा सगळ्या गोष्टी. तर हां, तर मला हे सांगायचं होतं तुम्हाला, की ह्या सगळ्या गोष्टी स्कूलमध्ये हे सगळं स्कूल सपोर्ट करत होतं आम्हाला. तर ते मला लोकं विचारत होते ना, तुमची स्कूलची फीस, तुमच्या सगळ्या गोष्टी. तर हा सगळा सीन होता माझ्या स्कूलच्या फीज मागं, सगळ्या गोष्टींमागं. आणि हॉस्टेलसाठी तर मी तुम्हाला बोलली ते माझे रिलेटिव्हज होते, तर त्याच्यामुळे आमच्याकडून कुठल्याही प्रकारचं तिथे कुठल्याच प्रकारची फीस घेतली जात नव्हती. आम्हाला 2 टाईमाचं जेवण हे फ्री होतं तिथे. राहायचं, खायचं सगळ्या गोष्टी. तर जेव्हा आमच्या दिवाळीच्या सुट्ट्या लागायच्या बघा, मला तुम्हाला एक सांगायचंय, मी 3री पासून तर 8वी-9वी पर्यंत एक सुद्धा दिवाळी आम्ही केलेली नाही सेलिब्रेट. म्हणजे मला आठवतच नाही. ना आम्ही कधी नवीन ड्रेस घेतला, ना कधी आम्ही फराळ तयार केलं. कधीच नाही, कधीच नाही. आम्ही ना मामा, आत्या यांच्याकडून थोडं-थोडं फराळ घ्यायचो. तेच घेऊन हॉस्टेलला जायचो आणि तेच खायचो. बघा आता आम्ही तिघी जणी होतो. आमची क्वांटिटी थोडी जास्त होती. पण मी अशी एवढं मोठं फराळ कोणाकडून घेऊन येऊ शकत नव्हती ना. थोडं-थोडं फराळ आम्हाला ते लोकं द्यायचे. ते 2-3 दिवसामध्ये आम्ही संपवून पण टाकायचो. बाकीच्या मुलींकडे 8-8, 10-10 दिवस ते फराळ राहायचं आणि नंतर जेव्हा आमच्याकडे भूक लागायची, सगळ्या मुली खायच्या त्यांचं म्हणजे नाही का स्कूलमधून येणार, पहिलं फराळ काढणार, खायला बसणार. आमच्याकडे नसायचं तेव्हा फराळ. पण आम्हाला जर कोणी बोललं ना, "खायला ये," हे ते, "नाही आहे आमच्याकडं" किंवा "नाही नको मला नाही आवडत ते." म्हणजे तिघी पण ना, माझ्या दोघी बहिणींनी म्हणजे कधी ना बघा त्यांनी मला खूप त्रास दिला प्रतीक्षानीनी आणि मला खूप त्रास दिला. पण जर मी त्यांना एका गोष्टीत सांगितलं ना, एक शब्दात मी त्यांना जर बोलली ना, "हे करायचं नाही, असं करायचं नाही." तर त्या लिटरली ऐकायच्या माझं सगळं. मी खूप मारायची त्यांना. एखादी गोष्ट नाही ऐकलं ना, म्हणजे मी आईची जागा चालवली की नाही चालवली मला माहिती नाही. पण बघा मीच त्यांच्यापासून फक्त 2 वर्षांनी लहान होते. मला काय कळत असणार आहे. मी अशी 10 वर्षांनी मोठी नव्हते त्यांच्यापेक्षा. त्या माझ्यापेक्षा 2-2 वर्षांनी फक्त लहान होत्या. पण त्यांना मी सांगितलं ना कोणाकडे काही मागायचं नाही. तर ऐकायच्या त्या माझं, की मला त्रास द्यायचा ना. पण सगळ्यात जास्त त्रास मला फक्त प्रतीक्षाने दिलाय. ती इतकी त्रास द्यायची ना, मी कुठं बाहेर निघाले, रडत बसायची. अगदी पार हात-पाय आपटून-आपटून, "नाही मला यायचं तुझ्यासोबत, मला यायचं तुझ्यासोबत." ती ना 10वी जाईपर्यंत ती सरळ बोलत पण नव्हती. तो तरीच बोलायची. कुठं बाहेर गेलं, आपण नाही का आपल्या आई-वडिलांकडे हट्ट करतो. एखादी गोष्ट बघितली, मला ही पाहिजेच, मला ही पाहिजेच, मला ही पाहिजेच. अशी ती एक गोष्ट बघितली, मला पाहिजे, तिथंच उभी राहायची, तिथंच रडत राहायची. इतका त्रास ती मला द्यायची.
तर प्रतीक्षाने मला खूप त्रास दिलाय. मला नेहाचा त्रास इतका आठवत नाही. ती लहान पण होती. तिला सांगितलं मी थोडं मारलं की ती लगेच शांत पण व्हायची, की नाही दीदी मारतीये, नको ही गोष्ट करायला नाही का. म्हणजे असं सगळ्या गोष्टी होत्या. तर असं सगळं की 5वी ला गेल्यावरती म्हणजे आमचे जे दिवाळीचे दिवस जे होते, ते आम्ही फराळ वगैरे आम्ही कधीच करायचो नाही किंवा न्यायचो नाही. आम्ही गावाकडे पण गेलो ना, की पैसे नव्हते आमच्याकडे. आमची आजी होती तेव्हा आमच्याकडे ना माझ्या बहिणीचं लग्न झालेलं तेव्हा बरं का. म्हणजे आमची राणूताईचं लग्न मी 5वी का 6वीत होते, 5वीतच होते वाटतं. तेव्हा आमच्या राणूताईचं लग्न झालेलं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. चार्जिंग संपली. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ना आमच्या राणूताईचं लग्न झालेलं. अ, तर 5वीच्या नंतर आम्ही कसं काय जगलो, हे मी तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये सांगेल. कारण की व्लॉग खूप मोठा झालाय. तुम्हाला आवडतो बघायला मला माहिती आहे, पण ना अपलोड करायला मला 1 तास लागतो लिटरली. आता हा किती मोठा झालाय मला माहिती नाहीये. आणि नंतरचं कसं काय जीवन आम्ही जगत आलो, तर हे मी तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये सांगते. तर आजच्यासाठी एवढंच बास. तर चला या पण व्लॉगला तुम्ही लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल ग्रो करण्यासाठी तुम्हीच हेल्प करा. तर चलो बाय बाय.